हरि ओम. गुरुवर्य योगदास श्री जय गणेश जोशी यांना नमस्कार. आपला आजचा विषय आहे अध्यात्मात बरेच काही उलटे आहे. आपल्या जीवनात एक सतत द्वंद्व सुरू असतो. एक द्विधा परिस्थिती आपली होत असते की मी भौतिक जीवन प्रणाली स्वीकारू का आध्यात्मिक जीवन प्रणाली स्वीकारू. कठोपनिषदात यालाच प्रेयस आणि श्रेयस असं पण म्हटले. कारण आपली इंद्रिय, देह, मन, बुद्धी, स्मृती यांना भौतिक जीवन प्रणाली पाहिजे असते. कारण त्यांना त्यात सौख्य, मौज, मजा, चैन, चंगळ, सौख्य वाटत असते. आणि दुसरीकडे आपला अंतरात्मा जो असतो त्याला आध्यात्मिक जीवन प्रणाली पाहिजे असते. कारण अंतरात्मा म्हणतो की हा देह मी धारण केलाय मुक्त होण्यासाठी. त्याच्यामुळे तो सतत आतनं टोचणी देत असतो आणि आपल्याला आध्यात्मिक जीवन प्रणालीकडे न्यायचा त्याचा प्रयत्न असतो. अशा या सतत द्विधा मनस्थितीत आपण जीवन जगत असतो आणि त्यात आपण संसारिक असतो, प्रापंचिक असतो. प्रपंचाची जबाबदारी आपल्यावर असते. नोकरी, धंदा सर्व काही सांभाळायचं असतं. आपण भरपूर मेहनत घेत असतो. कष्ट, त्रास, पीडा, वैताग हे सर्व आपण सहन करत असतो. आणि तरी सुद्धा आपल्या मनाला एखादी अशी शांती, समाधान किंवा तृप्ती अशी काही मिळत नाही. सतत काहीतरी एक रुखरुख किंवा अपूर्णत्वाची एक जाणीव असते. आणि काही वेळा जीवनात महासंकट पण येतात. मग अशा वेळी काय होतं की मनुष्याला वाटतं की आपण आध्यात्मिक जीवन प्रणाली अंगीकारावी. आणि मग असं होतं की इतके वर्ष भौतिक जीवन प्रणाली अंगीकारल्यामुळे आपण अध्यात्माकडेही त्याच भौतिकाच्याच नजरेने बघतो. म्हणजे भौतिकाचाच चष्मा लावून आपण अध्यात्माकडे बघतो. आपले भौतिकाचेच नियम अध्यात्माला लावतो. पण अध्यात्माचे नियम हे वेगळे आहेत. आणि मग काय होतं की धड ना भौतिक, धड ना आध्यात्मिक, मधल्यामध्ये आपला डमरू असतो आणि हाती काहीच लागत नाही. तर अध्यात्माचे हे जे नियम आहेत ते बऱ्याच अंशी उलटे आहेत, खूप वेगळे आहेत. नियम खूप आहेत. आपण त्यातले काही 10 महत्वाचे बघूया गोष्टी की त्या कशा उलट्या आहेत अध्यात्मात. कारण याचं ज्ञान असणं थोडं आवश्यक आहे. त्याच्यामुळे आपला हाचा व्हिडिओ जो आहे खूप महत्वाचा असल्याने थोडासा मोठा होईल. म्हणून आपण तो 2 भागात करूया, भाग 1 आणि भाग 2. आता अध्यात्मात म्हटलं तसं बऱ्याच गोष्टी उलट्या आहेत. हे पाहताना आपण गीतेतला 15व्या अध्यायातला जो पहिला श्लोक आहे तो आपण बघू. तो श्लोक असा आहे, ऊर्ध्वमूलम अधःशाखम अश्वत्थम प्राहु अव्ययम छंदांसी यस्य पर्णानि यः तमवेद सह वेदवित्. अर्थात वरच्या बाजूला मुळे आणि खालच्या बाजूला फांद्या असलेल्या ज्याची पाने म्हणजे वेदमंत्र आहेत त्या अव्यय अशा अश्वत्थ वृक्षाला जो जाणतो तो वेदवेत्ता म्हणून ओळखला जातो. पुरुषोत्तम योग पहिल्याच अध्यायात भगवंत श्री म्हणतात की आपला हा जो संसार रूपी अश्वत्थ वृक्ष आहे तो उलटा आहे. त्याच्या मुळ्या वर आहेत. म्हणजे परमात्मा आहे तो. झाड सगळं मुळावर अवलंबून असतं. झाडाचा सगळा सपोर्ट मूळ असतं. मूळ त्याला सगळं खनिज पदार्थ, अन्न, पाणी हे सर्व देत असतं मुळातनं. तसंही आपल्या जीवनात, संसारात मूळ म्हणजे परमात्मा आपल्याला सगळं देतोय. त्याच्यामुळे मुळे ही वरती आहेत आणि खाली याच्या फांद्या आहेत, पाने वगैरे वगैरे. याच्या पारंब्या पण आहेत. त्या पारंब्याचा उपयोग करून आपल्याला आता परमात्म्याकडे झेपायचंय. असा हा संसाररूपी अश्वत्थ वृक्ष उलटा आहे
हे भगवंत श्री आपल्याला सांगतायत. गीतेमधला अजून एक सुप्रसिद्ध श्लोक बघूया. अध्याय 2 श्लोक 69. भगवंत श्री म्हणतात, या निशा सर्वभूतानां तस्यां जागरति संयमी यस्यां जागरति भूतानि सा निशा पश्यतः मुनेः. अर्थात सर्व भूतमात्रांची जेव्हा निशा असते तेव्हा संयमी जागा असतो, परंतु सर्व भूतमात्र जेव्हा जागृत असतात तेव्हा मुनी तेथे निशा पाहतात. अध्यात्मात बऱ्याच गोष्टी कशा उलट्या आहेत ते आपण बघूया. आपण म्हणलं तसं आज आपण 5 गोष्टी पाहूया की आध्यात्मिक जीवन प्रणालीमध्ये भौतिक जीवन प्रणालीच्या कसे उलटे आहेत, कसे विरुद्ध आहेत. तर पहिलं बघूया बोलणे. भौतिकामध्ये विस्तृत बोलले जाते, हात वरे करून, थोडं एक्साइटमेंट होऊन, शब्दांचे फुलरे उडवून, छाप पाडणारे असे बोलले जाते. म्हणजे पूर्वी तर आम्हाला असं आठवतंय की ट्रेनिंगमध्ये सांगायचे, हु इज अ गुड सेल्समन, की हु कॅन सेल फ्रिज टू द एस्किमोज और ए कोम टू ए बाल हेडेड पर्सन. असे मोठे मोठे छाप पाडून बोलता यायला पाहिजे, म्हणजे तिथे फायदा जास्त होतो. हार्वर्ड युनिव्हर्सिटीत असा एक विषय आहे असं मी ऐकलंय की तो शिकवतात की हाऊ टू टॉक ऑन ए सब्जेक्ट विच यू डोंट नो, विच अदर्स डोंट कम टू नो दॅट यू डोंट नो. असे विविध विषय शिकवले जातात. त्याच विरुद्ध अध्यात्मामध्ये जे काय बोलायचं असेल ते शांतपणे मुद्द्याला धरून थोडक्यात सत्य सांगणारे, कमीत कमी शब्दात असे बोलले जाते. आणि एखादा अवघड विषय जरी असेल तरी तो सोपा करून सांगितला जातो. ज्ञानेश्वर माऊलींनी जे काय तेव्हा त्या लोकांना भगवद्गीता किंवा हे जे काय थोडंसं अध्यात्म अवघड वाटत होतं ते त्यांनी सोपं करून सांगितलं, तो ज्ञानी. भौतिकामध्ये तोच विषय एखादा असेल तर त्याच विद्वान पंडितांनी तोच विषय एखाद्या ठराविक अवघड भाषेमधनं कर्मकांडात गुंतवून सामान्य माणसांना तो थोडासा तोच विषय अवघड करून दाखवला. संग्रहामध्ये 3 संग्रह म्हटले, धनसंग्रह, लोकसंग्रह, विचारसंग्रह. भौतिकामध्ये माणसाला हा भरपूर संग्रह करावासा वाटतो. प्रॉपर्टी, बँक बॅलन्स, सोने नाणे याला खूप प्राधान्य आहे. पण अध्यात्मामध्ये अत्यावश्यक तेवढेच ठेवून बाकीची जी काही संपदा असेल ही आपदा असते. हे ज्ञान अध्यात्मामध्ये असते. समर्थांनी सुद्धा जेव्हा आत्माराम ग्रंथ लिहिला तेव्हा त्याच्यामध्ये पहिलाच अध्याय होता त्याग निरूपण. कारण धनसंग्रहाचे एवढे ओझे डोक्यावर घेऊन आत्मारामाची यात्रा होऊ शकत नाही. म्हणून इथे अत्यावश्यक तेवढेच ठेवून बाकीची संपदा ही आपदा असते. भौतिकामध्ये लोकसंग्रह भरपूर केला जातो. मनुष्य समारंभ प्रिय असतो, त्याला कॉन्टॅक्ट्स वाढवायचे असतात. मुद्दाम समारंभ ते आयोजित केले जातात. अध्यात्मामध्ये मनुष्याला एकांत प्रिय होतो. अगदीच फार तर तो जनसमुदायात गेला तर सत्संगात जाईल. इथे विचार, अतिविचार, भूत भविष्याचे केले जातात. पण अध्यात्मामध्ये तो निर्विचारी असतो आणि त्यामुळे तो वर्तमानात जगत असतो. आहार विहार म्हटला तर भौतिकात वेगळ्या वेगळ्या चवीचे, जिभेसाठी असे भरपूर त्याला आवडते. पण इथे अध्यात्मात आरोग्यासाठी जे काही सात्विक असेल मोजकाच आहार घेतला जातो. विहार म्हटलं तर इथे त्याला भरपूर फिरायची आवड असते. इथे अध्यात्मामध्ये साधक किंवा जो असेल त्याला स्थिर स्थित व्हायला आवडतं. अगदीच फिरायचं असेल तर तो म्हणतो माझ्यासाठी महाबळेश्वर सुद्धा ठीक आहे. अगदी बीचेस पाहिजे असतील तर तो कोकणातले बीचेसही याला आवडतील. पण हा मनुष्य म्हणेल नाही, मला
महाबळेश्वर नको, मला स्वित्झर्लंड पाहिजे, मला आपले कोकणातले बीचेस नको, तर मला मियामी किंवा फॉरेनचे बीचेस पाहिजेत, बर्मुडा बीचेस पाहिजेत. ज्ञान म्हटलं तर भौतिकामध्ये सतत नवीन नवीन शोध लागत असतात. त्याच्यामुळे आपण जितकं ज्ञान घेऊ ते सदा कमीच असतं. त्याच्यामुळे हा सतत नवनवीन ज्ञान घेण्याच्या मागे असतो. आणि त्यामुळे काय असतं की जे आपल्याला माहीत आहे त्यापेक्षा जे माहीत नाही हे नेहमी जास्त असणार, कारण सतत नवीन शोध लागत असतात. म्हणून हा सदा इथे अतृप्तच असतो आणि या ज्ञानाचा त्याला अहंकार होऊ शकतो आणि हेच त्याचे बंधन होते. म्हणून इथे म्हणतात की भौतिकात ही हॅज लॉट ऑफ इन्फॉर्मेशन, व्हेरी लिटल नॉलेज अँड नो विजडम. त्या विरुद्ध अध्यात्मामध्ये त्याला ज्ञान असतं की विश्वातील श्रेष्ठ ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. एकदा हे आत्मज्ञान झालं की याच्या पलीकडे अजून कुठलेही ज्ञान नाही. म्हणून इथे हा सदा तृप्त असतो. कर्म म्हटलं तर भौतिकामध्ये भरपूर कर्म करायला इथे आवडतं. पार अगदी वेळ पडली तर डोंगर तिथे तो खणेल आणि ती दरी भरून काढेल आणि त्याच्यामुळे तो या कर्मबंधनात अडकतो. या विरुद्ध अध्यात्मामध्ये अकर्म, विकर्म, नियत कर्म, विहित कर्म, जे गीतेमधले 3, 4, 5 अध्याय कर्मयोगावर याचं ज्ञान इथे असतं. त्यामुळे हा कर्मयोग करतो आणि त्यामुळे कर्मबंधनात अडकत नाही. असं हे वेगळे वेगळे आपण पाहिले की आध्यात्मिक जीवन प्रणालीत काही गोष्टी कशा उलट्या आहेत ते आपण पाहिले. बाकीच्या गोष्टी आपण पुढच्या दुसऱ्या भागात पाहू. हरि ओम.